आवाहन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे. मात्र सदाभाऊ खोत असतील, पडळकर जे भाजपशी संबंधित आहेत, त्यांनी मात्र या सगळ्या संपाला पाठिंबा दिलाय आणि बेमुदत संप चालू ठेवावा असं म्हटलंय. कुठेतरी विरोधाभास दिसतोय का दोन्ही? सरळ याचं दिसतंय की सरकार एक सांगते आणि त्यांचे सहकारी दुसरं सांगते आणि याची किंमत सामान्य प्रवाशांना द्यावी लागते. याची नोंद महाराष्ट्रातले लोक घेतली. महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता, चप्पल मारून मोर्चा काढला होता, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा पद्धतीची टीका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. असं आहे, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यांना अनुभव नाही, ज्यांचा बनवण्याचा दर्जा याबद्दलची खात्री नाही, अशा लोकांच्या हातात देऊन एक महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला धक्का बसेल अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. आणि ह्या गोष्टी कुणाबद्दल करायच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल. उद्याच्याला छत्रपती शिवाजी महाराज असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, आंबेडकर असोत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असोत, यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अनादराची गोष्ट कोणाकडनं घडली तर महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक हे कधी स्वीकारत नाहीत. आणि त्यामुळे आत्ता जे घडतंय तसंच घडतंय आणि त्याचे परिणाम होत. अन्नधान्याच्या कमतरतेसंदर्भात काल आपण भाषणात उल्लेख केला. अन्नधान्याची कमतरता आहे, बाहेरच्या देशातून धान्य मागवावं लागतंय. खर तर केंद्र सरकारची भूमिका जी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात ती चुकत आहे, त्यामुळे सगळं घडतं. नेमकं काय विश्लेषण? असं आहे की जो देश भारत जगातल्या 18 देशांना अन्नधान्य निर्यात करत होता, जगातलं 2 नंबरचं गव्हाचं उत्पन्न भारतात होतं, जगातलं 1 नंबरचं तांदूळाचं उत्पन्न भारतात होतं. आज तोच भारत काही प्रमाणात गहू आयात करतोय, ही गोष्ट चांगली नाही. आणि त्याच्या कारणामध्ये जर गेला तर उत्पादन खर्चाचा विचार करून उत्पादनाची किंमत ही जी शेतकऱ्याला द्यायला हवी आहे त्या संबंधीचं धोरण